माया आपल्या वेदावर जीव नाही लावणार। तिची जी काळजी आहे ना ती सगळी खोटी आहे। नाहीये तिला आपल्या वेदाची काळजी। एक मनुष्य आणि एक आत्मा आपला अडसर ठरणार आहे। मार्जारी म्हणाली त्याचा आणि आज मी पाहिलेल्या प्रसंगांचा काही संबंध आहे का? मीरा आणि अंबिका एकत्र कशा आल्या? काय कोड आहे ते मार्जारीला विचारायलाच हवं। मार्जारी, आजपर्यंत तू मला भेटायला बोलवायचीस तेव्हा मी तुझ्याकडे यायचे, पण आज मी स्वतःहून तुझ्याकडे येते। या क्षणी आपली भेट होणं फार गरजेचं आहे। आत्या, हे बघा कसं वाटतंय? अय्या, कसे? अगो किती सुंदर आहे हे मंगळसूत्र। फारच सुंदर आहे। वा 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 वा, आता शोभशील तू रामपुरींची सून। मस्त चॉईस आहे तुझा, छान आहे। माझा चॉईस नाहीये, अथर्वचा चॉईस आहे। गॉड आत्या तुम्हाला काय सांगू मी, आय एम सो काय करतेस माया? म्हणजे आता तुझं स्वप्न पूर्ण झालं असं समजायचं, हो ना? नाही, अजून नाही। ज्या दिवशी हे मंगळसूत्र अथर्व स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घाले त्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण होईल। होणार होणार, सोन्याहून पिवळं होणार, याच्यापेक्षा जास्त। तेवढी लायकी नाहीये तुझी माया, आणि तुझं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये। बरं, मी काय म्हणते, मला भूक लागली आहे, आपण प्लीज काहीतरी खाऊन घेऊ। चल। हो, चालेल चालेल, चल थांबा थांबा, हा घेऊन दे। थांबा, नीट ठेवते। मस्त काहीतरी गोड खाऊया। मंजिरी, एक मनुष्य ज्याच्याकडून तुला दिव्य कवडी प्राप्त झाली। एक मनुष्य जिने पहिल्या भेटीतच वेदाला वाचवलं। एक मनुष्य जिला नियतीने तुझ्या मोहिनी विद्येपासून वाचवलं। आता तीच मनुष्य अंबिकाशी म्हणजे एका आत्म्याशी संवाद साधते। नाहीये तिला आपल्या वेदाची काळजी।